तर नमस्कार, मुंबईच्या खानावळीत स्वागत आहे. तर इथं आपण रताळ्याच्या पोळ्या कशा बनवायच्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने तर दाखवणार आहे. रताळ्याच्या पोळ्या ह्या अत्यंत पौष्टिक आणि पचायला रुचकर असतात बरं का. आणि पोटाला काही त्रास होत नाही, जसं डाळीच्या पोळ्यांनी होतो. मी इथं रताळी स्वच्छ उकडून धुवून घेतलेली आहेत. तुम्ही बघू शकता इथं सोलून त्याच्यात गूळ काढून घेतला आहे. त्याच्यात थोडी विलायची आणि सुंठ पावडर टाकायची. आणि इथं आपलं रताळ्याचं पुरण तयार आहे. हे रताळ्याचं पुरण तुम्ही बघू शकता. आणि मी पीठ पण मळून घेतलेलं होतं पहिलंच. आणि आता इथं उंडा बनवून घेते. आणि हे रताळ्याचं पुरण आहे ना, त्याच्यात भरायचं. हे बघा, जितकं आपल्याला म्हणजे जेवढी पोळी बनवायची छोटी मोठी त्यानुसार हे टाकायचं. जरा डाळीच्या पोळ्यांना कसं जरा तकलीफ असते वाटा बिटा, तसं हे नाही. रताळा जरा किसलं गूळ किसला ना सगळं मिक्स होऊन जातं. आता इथं मी उंडा बनवून घेते आणि तुम्हाला लाटून दाखवते. या पोळ्या म्हणजे त्रास करत नाही पोटाला, गॅस बीस पकडत नाही जसे डाळीच्या बनवतात ना तशा. तर ही बघा, मी लाटून घेते. फुटत पण नाही, एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही. एक नंबर अशी. जास्त जाड पण ठेवायची नाही, पातळ पण करायची नाही. अगदी हलक्या हाताने मी लाटून घेतली. हे बघा कसं रताळ्याचं पुरण बाहेर दिसते, जसं डाळीचं दिसतं तसंच. हे अशी लाटून घेतल्यात. अशा मी सगळ्या पोळ्या लाटून घेतल्यात, तुम्हाला दाखवते शेवटी. ह्या अशा लाटून घ्यायच्या आणि मग एक एक करून भाजायच्या. उलटी पलटी करून चांगले भाजायचे बरं का. जास्त पीठ पण लावायचं नाही, पांढरं होतं. आणि तूप लावायचं, म्हणजे खूप म्हणजे खायला रुचकर आणि दुधात खायच्या खूप छान लागतात. आणि जास्त कष्ट पण लागत नाही. जेव्हा आपल्याला पोळे खाण्याची हे होईन याद होईन तेव्हा बनवा. हे बघा, तवा गरम झाला, तेल टाकलं होतं. आता मी हे उलटी पालटी करते आणि चांगली भाजून घेते. आता दुसरी पण मी लाटून भाजून घेतली आहे बघा. ह्या अशा करून सगळ्या मी पोळ्या भाजून घेतल्यात. तर सक्रातीला आहे ना तुम्ही नक्की बनवा, खूप छान लागतात. आणि एकदम टेस्टी. दुधात तर गरम गरम दूध आणि गरम दुधात तूप टाकलं ना खूप छान लागतात. ह्या अशा करून एक एक करून मी सगळ्या आपल्या रताळ्याच्या पोळ्या करून घेतल्यात. तर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.